घेणार सांगा चहा कॉफी? तो डीपी मधला फोटो तुमचाच आहे राईट? नाही, माझ्या बहिणीचा आहे. बहिणीचा बोट. असा डीपी वर बहिणीचा फोटो कोण ठेवतं? मी ठेवते, कारण माझी बहीण माझ्यापेक्षा सुंदर आहे ना. असं वा. तुम्हाला सख्खी बहीण आहे? हो. मग अशोक माजगावकर कोण आहेत तुमचे? कोण अशोक माजगावकर? व्हॉट? अहो आपण फोनवर बोललो होतो. बाहेरच्या माजगावकर आहेत ना तुम्ही? नाही, मी माणगावकर, निलिमा माणगावकर. बाप्पा माणगावकर. माणगावकरचे तुम्ही? हा, तुम्ही पण? नाही आम्ही हा हॅलो आजोबा. नाही नाही नाही, तुम्ही नका येऊ. म्हणजे हो तुम्ही निघा, म्हणजे तुम्ही नका निघू, म्हणजे या. नाही आजोबा, एक काम करा ना, तुम्ही घरी या, तुम्हाला सगळं सांगतो. बाय. सॉरी, जरा मिसकम्युनिकेशन झालं. काय घेणार तुम्ही? चहा कॉफी पोहे? पॉलिसी. म्हणजे काय असतं? काय? हा, पॉलिसी काढायची आहे ना तुम्हाला? नाही तर मी इन्शुरन्स एजंट आहे, कामानिमित्त फिरणं होत असतं. आता आलेच आहेत तर काढून टाका ना 4-5 पॉलिसीज. हा आता? हो, म्हणजे आता तुमच्या चुकीमुळे मी इथं आली आहे ना. आता माझा एवढा खर्च झालाय, त्यामुळं आता आले तर एक तरी पॉलिसी काढा ना. तुमच्या घरातल्या माणसांची नावं सांगा मला. बघा हा, या बाई वयस्कर दिसतायत. तू वयस्कर? हा, जोकिंग. यांच्या नावाची पॉलिसी काढली आहे का? या ना, या इथे बसा, तुमची पॉलिसी काढली आहे. या, बसा. सौभाग्यवती राधाबाई किसनराव सरकार. काही नाही पाहिजे आम्हाला पॉलिश ठालशी. एक काम करा, तुम्ही मला नंबर द्या, मी सगळ्यांच्या पॉलिसीज काढते. ओके, आत्ता नको फक्त. नाही हो, नंतर असं सगळेच जण म्हणतात, नंतर कुणीही बोलवत नाही. आत्ता म्हणजे आत्ताच पॉलिसी काढायची. हा, हे बघा, आमच्याकडे सगळ्यांच्या पॉलिसीज आहेत. लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज, मेडिकल इन्शुरन्स पॉलिसीज सगळ्या आहेत. त्याच्यामुळे आत्ता नको प्लीज. मग मला इथं कशाला बोलवलं? माझा एवढा वेळ का घेतला तुम्ही? चूक झाली. हवं तर तुमच्या येण्याजाण्याचे पैसे देते मी. हा, पण आता चहा घ्या आणि पॉलिसी काढणार की नाही एवढं सांगा. जबरदस्ती आहे का? काय माणसाची रिडिक्युलस. हो बाजूला, माझा वेळ गेला एवढा. माणगावकर. हो, काय नाही, मला तर खूप त्रास होतो. माहिती तुला सांगतो, आजी माणसं मला अजिबात पटत नाही, अजिबात नाही. त्रास नका, मी आहे ना. आपण आजोबांना सांगितलंय खरं, लवकर या, तुमच्यासाठी सरप्राईज आहे. हे काय? निलिमा माणगावकर. हा, मला काय वाटतं, भैरवीचं चुकलंच. आपली पॉलिसी काढायला पाहिजे होती की नाही, निदान तुझी तरी. कसं आहे, तू मेल्यावर मला मिळाले असते ना. लॉज लज्जा शरम वाटते का तुम्हाला? डोक्यात टेन्शन आलं माया, त्या देवान वाचवलं, बरं झालं ना. काय झालं असतं आपलं? तुला काही अक्कल नावाची चीज आहे काय? हा, काहून एवढे घाबरते? स्वतःला हुशार समजते आणि घाबरून राहते. मेंदू घाण ठेवलेले किसनराव सरकटे. हा, ओ अक्कल आहे, शायनी आहे, म्हणून घाबरून राहिली. तुमच्यासाठी अशी धमकीत राहिली असते ना, तर त्या म्हाताने कधीच खड्यासारखं बाहेर फेकून दिलं असतं आपल्याला. ठीक आहे ना, आता गेलं ना टेन्शन. परत येऊ शकते ना. भैरवी आहे ती काय अशी हातावर हात देऊन बसणार आहे का पराजय झाला म्हणून? मुलं सांग, आता काय करायचं? आपण काय करायचं? काहीतरी विचार करावा लागेल ना आपल्याला. त्या फोटोचं काहीतरी करावं लागेल. म्हणजे तो फोटोच आहे ना मुसीबतची जड, तर त्याचं काय करायचं बाप्पा?
बाप्पा, चहाला उकळी येऊन राहिली आणि तुला काही सुचत नाही काय? भूतबीत आलं की काय? हा? सरखटे, मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही, त्या म्हातारीचा फोटो साऱ्या मुसीबतची जड आहे, त्यालाच नष्ट करायला लागते. मी तो फोटोच नाही आईले सापडला, म्हणजे दिसलाच नाही बुवा, तर म्हातारीले कसे शोधतील? आ, वता दा- वता. बाप्पा, होत जाऊ तिकडे. हा. येते. अरे यार, आपण आजोबांना सांगितलंय खरं की त्यांच्यासाठी एक सरप्राईज आहे, पण म्हणून सांगत होते ना, नको लगेच फोन करू आजोबांना. बघ ना, हा डंबोच आहे. ते किती एक्साइटमेंटने आपल्या घरी येत असतील. काय सांगायचं त्यांना आता? काय करणार आता, जे झालंय ते सांगायचं. अगं पण आजोबा म्हणतात अननोन पर्सनशी बोलायचं नाही म्हणून. हो, आणि आपण अननोन पर्सनला घरी बोलवलंय. आता काहीतरी वेगळंच सांगावं लागेल आपल्याला. ठीक आहे, मी बोलते बाबांची, तुम्ही शांत बसा जरा. बाप्पा, इतुसे चेहरे झाले ना पोरांचे. हा, किती आस लावून बसले होते ग. हा ना. हो ना, सुनबाई मस्त आलं ठेसून चहा केला मी. देऊ का पोट्याले? बरं वाटेल द्यायले. हो द्या, तुम्ही पण घ्या. नाही, आम्हाला काय लय, आम्ही नोकर माणसं. तू घे ना. हा, तू पण घे. घे. थँक्यू. राधा मामी, मला जरा तो फोटो बघू दे. हो, हा फोटो. हा, सुनबाई आण बरं फोटो. मी ठेवून देते बरोबर. थांबा. द्या माझ्याकडे फोटो, मी ठेवते. देवा, कुठे असतील निलिमात्या, कुठल्या परिस्थितीत असतील, काहीच माहित नाही. प्लीज मदत कर. माऊ, मला काय वाटतं, तुला माहितीये तू त्या दिवशी आम्हाला म्हणाली होतीस की आपण आजोबांच्या जुन्या घरी जाऊन हा फोटो दाखवूया. आपण तसंच करूया ना, म्हणजे जुन्या घरी जाऊ आजोबांच्या. हा ईशान, हे बघ, हा खूप जुना फोटो आहे. हा, बाप्पा, काले पोट्टो चहा घ्या ना. लेकरू मा चहा घे रे. हा, चिमला चेहरा घे बा, घे बा. हे, नाही, आम्हाला नको, मूड नाही आमचा. का नाही, घे ना. अब्बा. माऊ, आजोबा आले आता. माऊ काहीतरी कर ना प्लीज. डोंट वरी, मी बघते. चहा अरे, काय झालं? ओ गेलं. भैरवी माझगावकर, हो मीच. हे तुमचं कुरिअर. थँक्यू. प्लीज साईन का. फोटो असा काऊन अहो, तुम्ही काय केलं ते? आम्ही नाही ना काय बाबा, हिने असं फोटो ठेवला. तू आरोप नको करू बरं, आरोप नको करू. भाऊ, हे माझ्यावर खोटे आरोप करताय. बाय, तू निष्काळजीपणा केला. तू असा फोटो ठेवला आणि आज पडला.
मामा नमस्कार. हा अरे बरं भेटलास. हे बघ मी उद्या तुमच्या चाळीमध्ये येणार आहे तिकडे. तुमच्या त्या कुलकर्णी का कोण बाई आहेत ना त्यांना मला भेटायचं आहे. मामा जाऊ द्या ना, एक डाव माफ करा त्यांना. आणि तसं बी ना लोकांना असं तेलकट तिखट जेवण आवडतं हो. अरे पण असं जेवण पेशंटला पाठवायचं असतं का? नाही ईश्वरचं कसं आहे, तो तुषार कधीतरी बाहेर गेलेला असतो. त्या ईश्वरला कधीही जेवण लागत असतं. नाही ते बरोबरच आहे मामा, पण आता भांडण करून काय होणार आहे. नाही बघ मी त्यांच्या काही जास्ती बोलणार नाही का, मी नुसतं त्यांना भेटणार. हा तू फक्त त्या कुठे राहतात ते नक्की मला जागा सांग. हा, मग तुम्ही माझ्या घराकडे आलात ना, तर माझ्या घराच्या मागची जी आळी आहे ना, त्या आळीमध्ये शेवटचं घर जाधव म्हणून, त्या जाधवांच्या घरी ते भाड्यानं राहतात. पण मामा एकटं जाऊ नका बरं का तिकडं. काय त्यो जाधव आहे ना, उलट्या खोपडीचा माणूस आहे, सतत दारू पिऊन असतो. या कामधंदा काय करत नाही, कधीतरी असा गेला तर, नाहीतर दारू पिऊन पडलेला असतो. आणि तो झोपलेला असेल आणि त्या वेळेला जर तुम्ही गेलात ना, तर तो काय करेल त्याचा नेम नाही. अहो कोयता घेऊन तुमच्या माग लागेल माराया तुम्हासनी. आपल्याला काय, आपल्याला फक्त कुलकर्णी काकूंशी बोलायचंय. नाव काय म्हणाल त्या घराचं? जाधव, कुलकर्णी काकूंचा डबा आणि केअर ऑफ दीपक जाधव. बर हे बघ नाही रा, तू तू नको रडूस. तुला माहितीये ना, तू रडलीस की मग ईशानला पण रडू येतो. ईशान आता आपल्याकडे तो एकच होता फोटो नेली मांडीचा, तो पण डिस्ट्रॉय झाला. तर पण काय करायचं? सांगा काय करायचं आता? काय करायचं म्हणजे? आमची काय चूक आहे त्यात? मी काही नाही केलं बाई, सारी चूक या पोट्टीची आहे. हा ते काय केलं तिने का ना, तो फोटो आहे ना टेबलाच्या असं कडेला ठेवला आणि बाजूला चहाचा कप. आता फोटो पडला, त्या कप बाजूला, कप पण पडला, त्यातली चहा सांडली त्या फोटोवर. मग आता काय करायचं, सगळं हिच्यामुळे झालं ना. यार आपण आजोबांना सांगितलंय खरं, तुम्ही लवकर घरी या, तुमच्यासाठी सरप्राईज आहे. आणि त्यांनी विचारलं तर काय सरप्राईज आहे, काय उत्तर द्यायचं? ईशान बघू आपण काय करायचं ते. अरे बोलानो, कसलं सरप्राईज दाखवणार होता तुम्ही? तर दाखवा तुमचं सरप्राईज बघूया. बाबा बसून घ्या. हा